श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज नवमी आहे. काल नवमी नव्हती, अष्टमी होती. सप्ताह आपल्याला पाहिजे ना, पौर्णिमेच्या आधीचे 7 दिवस पाहिजेत. पुढची एक तिथी क्षय आहे, म्हणजे कमी आहे. त्यामुळे कालपासून आपण तो सप्ताह सुरू केला. पंचांगात वगैरे सुद्धा सप्ताह आरंभ लिहिलेला आहे. आज सप्ताह सुरू झाला, म्हणजे आपण आज नवमी आहे, आज आपला दुसरा दिवस आहे. कालपासून सप्ताह सुरू झाला आहे. पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये तुम्ही बघा, भागवत सप्ताह आरंभ कालपासून आणि 20 तारखेला ज्यावेळेला पौर्णिमा आहे त्यावेळेला भागवत सप्ताह समाप्ती. यावेळेला आपण विषय मनात काय ठेवला होता की भागवतातील स्तोत्र. पण नंतर लक्षात आलं की समोर ज्यावेळेला श्रोते बसलेले असतात त्यावेळेला त्यांच्या हातात आपण स्तोत्राचा कागद देतो आणि मग ते स्तोत्र समजणं श्रोत्यांना सोपं जातं. आत्तापर्यंत आपण जी स्तोत्र घेतली, शिवमानस स्तोत्र घेतलं किंवा दिव्य पराधक्षमापन स्तोत्र घेतलं, हे लहान होती स्तोत्र. भागवताची एक भाषा अवघड आहे. असं म्हणतात ना की विद्वानांची खरी परीक्षा भागवतातच होते. वाचायला सुद्धा ते श्लोक अवघड आहे. त्यामुळे मग तो विषय म्हणलं की समोर जर एखादा कागद आपल्याला देता आला कधी, तर त्यावेळेला तो विषय मांडणं सोपं आहे. आपण विषय काय घेतलेला आहे, अश्विन महिना जो अधिक होता गेल्या वेळेला, त्यावेळेला आपण कथामृत हा विषय घेतला होता. कथानक महत्त्वाचं होतं. आपल्याला एक महिना मिळाला होता. यावेळेला 7च दिवस आहेत. आपण भागवत चिंतनिका हा विषय घेतलेला आहे. आपण स्कंध पहिला, स्कंध दुसरा असा विचार करणार नाही आहोत. काही कथानक घेणार आहोत, त्यातल्या काही व्यक्तिरेखा घेणार आहोत, पात्र ज्याला म्हणतात कॅरेक्टर्स, आणि त्याच्या अनुषंगानं चिंतन करणार आहोत आपल्या जीवनाबद्दल. श्लोक म्हणूया सुरुवातीला काही, माझ्या नंतर तुम्ही म्हणा. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णुमहेशानां मूर्ते सत्यवती सुत. आता भागवत कथा ही नेहमी ऐकावी. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा
यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. म्हणजे नुसतं ऐकलं भागवत लक्ष देऊन तर आपलं चित्त हरीच्या चरणी रमतं. म्हणजे आपल्याला हरीचं सेवा किंवा हरीचं नामस्मरण, हरीचं अनुसंधान आवडायला लागतं. शेवटचा श्लोक आपण नेहमी म्हणतो ते नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ततो जयमुदीरयेत्. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. छान. आणखीनही काही श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत नंतर. एक कृष्ण हा 4 ठिकाणी कृष्णाचंच तत्व विभागलं गेलेलं आहे. हा श्लोक आपल्याला माहीत आहे, पण हे पहिला कृष्ण कुठला तर विष्णू साक्षात, कारण विष्णूचा तो पूर्ण अवतार आहे. तो कुठे आहे? वैकुंठात आहे, बरोबर. नंतर त्याने अवतार घेतला, कुठे घेतला? व्रजभूमी म्हणजे गोकुळ वृंदावन, तिथे झाला. नंतर कृष्णम द्वैपायनम व्यासम. आज आपण व्यासांचं थोडक्यात चरित्र बघणार आहोत. तर ते कृष्ण म्हणजे वर्णाने काळे होते आणि द्वीप म्हणजे बेट. आईने त्याला बेटावर वाढवलं होतं म्हणून त्यांना द्वैपायन. अयन म्हणजे घर, द्वीप हे ज्यांचं घर आहे द्वैपायन. आपण ते बघणार आहोत. कसला प्रसंग फार मागे जाऊन बघण्याची गरज नाही आहे. आणि इथे काय होतं, बरंचसं भागवत आणि थोडंसं महाभारत घेतलं तर आपल्याला त्या व्यक्तींचं संपूर्ण चित्र आणि चरित्र डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणून कृष्णम आणि शेवटी कृष्णम वंदे पृथासुतम. पृथा म्हणजे कुंती. हे कुंतीचे सगळी मुलं आहेत. 3 मुलं कुंतीची आणि 2 नकुल सदेव माद्रीची. पण पृथासुत म्हणल्यानंतर आपल्याला कोण आठवतं? कौंतेय म्हणल्यानंतर अर्जुन आपल्याला आठवतो. म्हणून तो श्लोक म्हणूया. फार सुंदर सोपा श्लोक आहे. कृष्णं नारायणं वंदे. कृष्णं वंदे व्रजप्रियं. कृष्णं द्वैपायनं वंदे. कृष्णं वंदे पृथासुतं. फार सुंदर. हे 4 प्रकार नाहीत, एकच कृष्ण आहे. त्याचे हे 4 पैलू आहेत. एक वैकुंठातला कृष्ण विष्णू, दुसरा व्रजभूमीतला कृष्ण, दुसरे कृष्ण द्वैपायन व्यास आणि कृष्णच झालेला कृष्ण सखा अर्जुन. या 4 आपण वंदन करून पुढे निघणार. आता एक लक्षात ठेवा, आपण काल बघितलं की भागवताच्या आरंभी जो श्लोक आहे त्याच्यातला शेवटचा चरण आहे सत्यम परम धीमहि. ती शेवटची ओळ कुठली आहे? धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. म्हणजे आमच्या शरीरात, म्हणजे आपण म्हणतो ना, काया वाचा मनात जीवनात सगळीकडे जो अंधार आहे तो अंधार दूर करून सत्यम परम धीमहि. सत्य म्हणजे प्रकाश, सत्य म्हणजे ज्ञान, बरोबर. त्याचं आम्ही ध्यान करतो. हा पहिला श्लोक आहे. शेवटचा श्लोक भागवतातली शेवटची ओळ एका अर्थाने कुठली आहे की पिबत भानय तत् शुद्धम. तत् हे जे परमेश्वरी तत्व आहे ना, शुद्धम विमलम विशोकम अमृतम. विशोक म्हणजे शोक नाही, दुःख गेलेलं आहे, पूर्णपणे आनंदात, पूर्णपणे आनंद, पूर्णपणे अमृत. आणि मुख्य म्हणजे काय? विमल, अत्यंत शुद्ध, त्याच्यात कुठलीही भेसळ नाही आहे. लक्षात ठेवा, अत्यंत शुद्ध. सत्यम परम धीमहि. असं जे सत्य आहे, जे शुद्ध आहे, जे विमल आहे, जे अमृत आहे आणि जे म्हणजे मूर्तिमंत आनंद आहे, त्या सत्याचं ध्यान आम्ही करतो. आपण केलं पाहिजे. सत्यम परम धीमहि. म्हणजे दोन्ही बाजूला ज्ञान महत्त्वाचं आहे. काल आपण बघितला होता प्रसंग की भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीची मुलं आहेत. म्हणजे ज्ञान आणि वैराग्याशिवाय नुसती भक्ती ही वांजोटी आहे. वांजोटी म्हणजे मुलं नाहीतच. त्याला ज्ञानही नाही तुमच्याकडे, वैराग्यही नाही.
काल आपण प्रसंग बघितला होता. विवेकानंद ज्या वेळेला नोकरी मागायला गेले त्यावेळेला कालीमातेकडे त्यांनी मागितलं काय? ज्ञान, विवेक आणि वैराग्य, असं 3दा झालं. कारण मागायचं तर हेच मागायचं, ज्ञान दे, शुद्ध ज्ञान, परमज्ञान, आत्मज्ञान दे. त्याच्याबरोबर वैराग्य पाहिजे आणि भक्तीही पाहिजे. नुसतं वैराग्यही उपयोग नाही, त्याला ज्ञानही पाहिजे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे विवेक पाहिजे. विवेक म्हणजे ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, अशी ती एक त्रिकूट आहे. एकच आहे, ते संगमच आहे तो. भक्ती म्हणजे एका बाजूने ज्ञान म्हणजे विवेक आणि दुसऱ्या बाजूने वैराग्य. हे लक्षात आलं तर मग आपल्याला कळेल. म्हणजे सुरुवातीला आमच्या जीवनातला अंधार जाऊ दे, आम्ही त्या सत्य प्रकाशाचं ध्यान करतो. आणि शेवटी काय की जे विमल आहे, जे आनंद आहे मूर्तिमंत आणि जे अमृत आहे, त्या सत्याचं, परमसत्याचं आम्ही ध्यान करतो. हे अगदी लक्षात ठेवा. आपण मागे बघितलं होतं, आता फक्त काय करूया, थोडीशी रिव्हिजन करून पुढे जाऊया. की भागवत हा जो शब्द आहे त्याचे 5 अर्थ सांगितलेले आहेत आणि आपण हे सगळे अर्थ बघताना चिंतन करणार होता. पहिला अर्थ आहे भागवत म्हणजे भगवत, म्हणजे भगवंत, त्याच्या संबंधी सगळं. या भागवत ग्रंथात भगवंताचे अवतार आहेत, भगवंताचं कार्य आहे, भगवंताचं रहस्य आहे, भगवंताकडे जाण्याचं, भगवंताला प्राप्त करण्याचं साधन किंवा मार्ग किंवा योग यांचं वर्णन आहे. म्हणजे भागवताचा पहिला अर्थ भगवंतासंबंधी सगळं काय. दुसरं भक्तासंबंधी सगळं काय. याच्यात किती भक्तांची चरित्र आहेत. निरनिराळे राजे लोक भक्त होऊन गेले, सामान्य माणसं भक्त होऊन गेली. इतकंच काय की निरनिराळ्या योनीतली म्हणजे जनावरं भक्त होऊन गेली. इतकी भक्त होऊन गेली की ती मुक्त झाली. गजेंद्र वगैरे मुक्त झाले आपण म्हणतो. तर म्हणून काय की भक्तासंबंधी सगळं काय. तिसरं भक्तीसंबंधी सगळं काय. भक्ताला जर भक्ती म्हणजे काय माहीत नसेल, म्हणजे भक्तीचं शास्त्र, भक्तीचं तंत्र आणि भक्तीचा मंत्र या सगळ्याचं वर्णन भागवतात आहे. म्हणजे भगवंतासंबंधी, भक्तासंबंधी, भक्तीसंबंधी हे 3 अर्थ झाले. असे लोक जर एकत्र आले, साधक, भक्त, तर त्यांचा एक संप्रदाय बनतो. त्या संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात. आणखीन एक अर्थ, भागवत संप्रदाय म्हणजेच वैष्णव संप्रदाय, म्हणजेच वारकरी संप्रदाय. हे लक्षात ठेवा. म्हणजे विष्णूचे भक्त, विठ्ठल म्हणजे साक्षात विष्णूच की, कृष्ण आणि त्याचा भक्त. कारण राई रखुमाबाई, रुक्मिणी ही कृष्णाची, त्यामुळे काय की विठ्ठल म्हणजे कृष्ण म्हणजे विष्णू. हे जर लक्षात आलं, हे 4 अर्थ झाले. आणि एक अर्थ त्या शब्दातले अक्षर आहेत ना त्याच्यावरून केलेला आहे. भा, ग, व, त. भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे तेज. आता कशाचं? मी ज्ञान मार्गाचा उपासक आहे किंवा साधक आहे, तर ज्ञानाचा प्रकाश म्हणजे भा. मी भक्तिमार्ग करतो तर भक्तीचा प्रकाश म्हणजे भा. मी कर्म करतो, कर्माचा प्रकाश. मी ध्यान करतो, ध्यानाचा प्रकाश. प्रकाश म्हणजे अंतिम मुक्काम. किंवा आपण म्हणू शकतो की मला मुक्तीचा ध्यास लागलेला आहे, मग मुक्ती हा माझा भा म्हणजे प्रकाश आहे, शेवटचं स्थान आहे मुक्कामाचं. आता तिकडे जायला पाहिजे की नाही, शेवटचं स्थान तिकडे जायला पाहिजे. मग ते गमन, ग म्हणजे गमन. मग जाण्यासाठी हा भवसागर आहे ना, तर जाण्यासाठी नौका पाहिजे आणि ती श्रेष्ठ नौका पाहिजे. कारण साधी नौका काय तुम्ही भवसागर पार करणार आहात. म्हणून भा म्हणजे तो प्रकाश, आनंदाचा, सत्यम शिवम सुंदरम त्याचा प्रकाश, सत चित चैतन्य आनंद त्याचा प्रकाश, ज्ञान कर्म भक्ती ध्यान त्याचा प्रकाश, मुक्तीचा प्रकाश, शांतीचा प्रकाश. तुम्ही बघा ना, हा सगळा भा आहे तिकडे जाण्यासाठी, गमन करण्यासाठी. व म्हणजे वरेण्य, वरेण्य म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ. अंत म्हणजे तरणी, नौका. तिकडे जाण्यासाठी जी नाव पाहिजे ती नाव श्रेष्ठ, असा एक अर्थ सांगितला जातो. भा, ग, व, त. आपण एकच लक्षात ठेवायचा की भा महत्त्वाचा आहे, नाहीतर सगळं गवत आहे. आणि गवत कोण खातं आपल्याला माहीत आहे, पण आपण सगळे गवताचेच गिराईक आहोत का? तर नाही. भागवत आपण नीट समजून घेतोय. भागवत अनेक ठिकाणी सप्ताह होतात, तिकडे हाच प्रयत्न असतो की तो प्रकाश जो आहे ना, तो प्रकाश मी इंटरनलाइज म्हणजे आत्मसात केला पाहिजे. आत जर माझा प्रकाश पडला, त्यालाच बुद्ध म्हणतात. त्याला बाहेर सगळीकडे प्रकाश दिसला नाही. ही वॉज एनलाइटन्ड फ्रॉम विदिन. आत त्याला ज्ञानाचा प्रकाश झाला, बोध झाला, मानवाच्या दुःखाचं मूळ त्याला सापडलं आणि त्याच्यावरचा उपायही त्याला सापडला.
हे लक्षात घ्या. आपल्यालाही ते सापडेल. म्हणून विचार करूया आपण की हे भागवताचे अर्थ, भक्तीचे सुद्धा 4 अर्थ सांगितलेले आहेत. हे 4 योग आहेत ना, ज्ञान, कर्म, भक्ती आणि ध्यान. हे सगळे भक्ती या शब्दात आहेत. कसे? संस्कृत शब्द असतात ना, ते आपण म्हणतो ब्रॉड स्पेक्ट्रम किंवा फ्लेक्सिबल असतात. अनेक अर्थ त्याच्यातून निघतात. भागो भक्ती, तो परमात्मा आहे आणि माझा आत्मा त्या परमात्म्याचा भाग आहे. बरोबर? तो परमेश्वर आहे आणि मी त्याचाच भाग आहे. भाग हे ज्ञान आहे. म्हणून भागो भक्ती हा अर्थ आहे. आणि भाग भक्त आपण म्हणतो विभक्त वगैरे, हे तसाच आहे. आता मी त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही, मी विभक्त झालोय आपण म्हणतो. आणि भाग आहे म्हणजे मी भक्त आहे. बरोबर? भक्तीचा हा एक अर्थ झाला. दुसरा, भक्ती भज सेवायाम, काही मला सेवनहीन झाले तथापि तेणे मज उद्धरिले. सेवन म्हणजे भक्ती, ही सेवा म्हणजे कर्म आहे. आपण म्हणतो ना, कर्माशिवाय सेवा शक्यच नाही ना. मी आईवडिलांची सेवा करतो म्हणजे काय करतो रे? काही नाही, फक्त त्यांचं दर्शन घेतो, ही सेवा नाही झाली. त्यांचे पाय चेपतो, त्यांना औषधं आणून देतो, त्यांच्या आरोग्याकडे बघतो, ही सेवा झालेली आहे. पण सेवा म्हणजे कर्म. भज सेवायाम. आता ध्यान मी ज्या वेळेला करतो त्यावेळेला माझ्याचे गुण दोष वगैरे आपण म्हणतो, तर दोषांचं भंजन करायचं. भंजन म्हणजे नष्ट करायचं. म्हणून भंजन हा एक भक्तीचा अर्थ आहे, तो ध्यानयोगाचा अर्थ आहे. आणि सगळ्यात आपल्याला माहीतच आहे, भक्ती भजन, भक्ती भजन करतो, देवाची सेवा करतो. म्हणून भंजनम भक्ती, भजनम भक्ती, भागो भक्ती आणि सेवायाम भक्ती, असे 4 जे महत्त्वाचे मार्ग आहेत ते सगळे भक्तीत येतात. म्हणून भक्ती म्हणजे फक्त भक्ती नाही आहे, भक्तीत सगळा विचार येऊन जातो. आणि भक्तीचं साधं सोपं आणि निश्चित साधन जर नाम असेल तर महाराजांसारखे अलीकडच्या काळातले नामावतार सांगतात, असं काहीही नाही की जे नामानं साध्य होत नाही. हे लक्षात ठेवा. काहीही योगाने जे साध्य होतं ते नामानं होतं, ज्ञानाने जे मिळवता येतं ते नामाने मिळवता येतं, कर्मातून जे प्राप्त करता येतं ते नामातून प्राप्त करता येतं. त्यांनी कितीतरी प्रसंग गोंधवल्याला घडवून प्रत्यक्षपणे सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की नामात सगळं येऊन जातं. सगळे योग, सगळे मार्ग, सगळी साधनं हे लक्षात ठेवा नामात येतात. महाराजांनी फार मार्मिक एका वाक्याचं उदाहरण दिलेलं आहे. एका मित्राला भेटायला जायचं होतं ज्याच्याकडे त्याचं काम होतं. 9 मैल अंतरावर तो राहत होता. पण 1, 2, 3 मैल गेल्यानंतर तो मित्रच त्याला भेटला. आता 9 मैल पुढे जायची काही गरज आहे का? म्हणून श्रवणम कीर्तनम नामस्मरणम, त्याच्या पुढे जाऊ नका. तुम्हाला ते आत्मनिवेदन तुम्हाला भेटायला येईल. एका तरुणाला महाराजांनी सांगितलंय, तो विवेक काय वैराग्य काय मला समजून द्या. तू नाम घे म्हणजे विवेक आणि वैराग्य केव्हा येतील आणि जातील तुला कळणार नाही आहे. आपल्याला सगळ्याच्या डेफिनेशन्स आधी हव्या असतात. अरे अनुभवातून येते ती व्याख्या खरी आहे ना. विनोबांचं वाक्य लक्षात ठेवा, भक्ती मार्गाला चांगलं लागू होतं. ते म्हणाले, गो म्हणजे गाय, अश्व म्हणजे घोडा. हे अर्थ कुठे? डिक्शनरीतले. कवितेच्या खाली दिलेलं असतात ना, अश्व म्हणजे घोडा. कविता धड्याच्या खाली शब्दार्थ दिलेले असतात. पण तरी ज्या मुलांनी घोडा बघितलेलाच नाही किंवा गज म्हणजे हत्ती बघितलेलाच नाही आहे, त्याला काय कळलं? पाठ केलं त्याने, गज म्हणजे हत्ती, हत्ती म्हणजे गज. पण जर त्याला एखादा हत्ती नेऊन दाखवला, हा चित्र दाखवलं तरी स्वतः ते अर्धवट ज्ञान आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, घोडा अश्व म्हणजे घोडा हा अर्थ तबेल्यात बांधलेला आहे. गो म्हणजे गाय हा अर्थ गोठ्यात बांधलेला आहे. तिथे जाऊन त्यांना तो दाखवा, हा जीवनातला अर्थ आहे. एक अर्थ शब्दकोशातला असतो, ग्रंथातला असतो, आणि दुसरा अर्थ जीवनातला असतो. जीवनातला अर्थ जास्त महत्त्वाचा आहे. आज आपण काही परम भागवत, नुसते भागवत म्हणजे भक्त, पण परमभक्त त्यांच्या जीवनात जे प्रसंग आले, नुसती कल्पना जरी केली तरी संवेदनाक्षम जे मन आहे ना, सेन्सिटिव्ह माइंड, त्याचा थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही. पण यांनी आपल्या मनाची शांती तात्कालिक जरी गेली तरी सावरलेली आहे. आणि एक असं इतकं सुंदर जीवन जगलेले ती 7-8 मंडळी, त्यांच्या थोडक्यात कथा आपण बघणार आहोत. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर नमस्कार करायचा आहे तर या परम भागवत स्त्रियांना नमस्कार करा. हे स्त्री भक्त आहेत का? आहेतच ना, पण त्याचे चरित्र किती उदात्त आहे. पहिली कुंती घ्या तुम्ही म्हणाले. कुंतीचं तर थोडं चरित्र ह्याच्यात आहे, भागवतातलं आहे, थोडं महाभारतातलं आहे. आपण चरित्र सगळं विस्ताराने पाहणारच नाही आहोत.
कुंतीचा जन्म शूरसेनाच्या पोटी झाला आणि शूरसेन म्हणजे वसुदेवाचे पिता, म्हणजे वसुदेवाची सख्खी बहीण कुंती, वसुदेवाचा मुलगा कृष्ण म्हणजे कृष्णाची सख्खी आत्या कुंती, म्हणजे अर्जुन वगैरे कृष्णाचे आत्तेभाऊ. हे नातं लक्षात ठेवा, आहे नातं नक्कीच. पण त्याचे वडील शूरसेनानी आपला मित्र कुंतीभोज, ज्याला अपत्य होणार नव्हतं, त्याला वचन दिलं की मला पहिलं अपत्य, पहिलं मुलगा मुलगी काही तुला देईन. ही मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं पृथा. पण इकडे आली आणि कुंतीभोजावरून कुंती म्हणायला लागली तिला. म्हणजे जीवन व्यापक होत जाणारं पृथा ते कुठेतरी कुंठित झालं आणि तिचं पुढचं जीवन म्हणजे दुःखाकडून दुःखाकडे असा प्रवास आहे. दुर्वास येतात, दुर्वासांची सेवा करते. 16 वर्षाची असताना दुर्वास तिला वर देतात. काय देतात? हा वशीकरण मंत्र आहे. या निसर्गातली कोणतीही शक्ती, तू त्या शक्तीचं स्मरण कर, हा मंत्र म्हण, ती शक्ती मनुष्य रूपात किंवा देवता रूपात तुझ्यासमोर उभी राहील आणि तुझी इच्छा पुरी करेल किंवा तुझ्याशी एकांत करेल. ती शक्ती 16 वर्षाच्या मुलीला हे वरदान द्यायचं की नाही याच्यावर सुद्धा लोक चर्चा करतात. पण दुर्वासांचं सगळंच निराळ आहे. त्यातून पुढे काहीतरी घडणार असतं, त्यालाच ते वरदान किंवा शाप असं आपण म्हणतो. विचार करा, ती उभी राहिलेली आहे बाल्कनीत, ज्याला सौंध म्हणतात, आणि सकाळी सूर्य उगवतोय. ते सूर्याचे रंग, ते उगवत्या सूर्याचं तेज बघितल्यानंतर तिला वाटलं की मंत्राचा प्रयोग करायला काय हरकत आहे, आणि म्हणून त्यांनी सूर्याचं ध्यान केलं. मंत्र म्हटला, सूर्यदेव समोर प्रत्यक्ष रूपात उभे राहिले. त्यावेळेला तो म्हणतो की मला तू बोलवलेस, तुझी इच्छा मला पुरी केली पाहिजे. आपण दोघंजण एकांत करूया, तुला माझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल, पण आमचा हा एकांत हा दिव्य असल्यामुळे तुझं कौमार्य कायम राहील. युअर व्हर्जिनिटी विल रिमेन इंटॅक्ट. हे लक्षात ठेवा. तिला आता बाकीची सुद्धा मुलं मिळाली, निरनिराळ्या देवांकडूनच मिळाली आहेत. याला डिव्हाइन कन्सेप्शन म्हणतात. आपण या ख्रिश्चन धर्मात सुद्धा ही कल्पना आहे की मदर मेरी ही व्हर्जिन मेरी आपण म्हणतो, तुम्हाला माहीत आहे ना, कारण व्हर्जिनिटी कायम राहिलेली आहे. हे दिव्य आहे सगळं. आकाशात तारा वगैरे चमकला, इकडे मुलाचा जन्म झाला वगैरे, कृष्णाचं वगैरे तसंच सांगितलं जातं. म्हणून विचार करा की ज्या वेळेला ज्या कुंतीला तो म्हणतो काय हरकत, त्यांच्यातून मुलगा होतो, त्याच्या सूर्यासारखा तेजस्वी सुंदर सूर्यपुत्र कर्ण, पण तिचा त्याग करावा लागतो कारण लग्न झालेलं नाही आणि राजकन्या आहे. म्हणजे राजघराण्याचा विचार करून ती त्या मुलाचा त्याग करते, कर्णाचा. पण तो कर्ण त्याला टोपलीतून घालून सोडते गंगेत आणि तिला वाटलं कुठेतरी वाहत जाईल. पण तिथेच जे अधिरथ आणि कर्ण असतात, राधा, ते पकडतात कुणाला, त्या टोपली, आणि तो तिथेच राहतो ना. पण संपूर्ण त्या दोघांची जी शोकांतिका आहे ती लक्षात घेतली तर कसं जीवन जगलेत ते. समोर मुलगा आहे पण त्याला मुलगा म्हणता येत नाही. त्याला सतत सूतपुत्र म्हणलं जाते. तिला माहीत आहे तो सूर्यपुत्र आहे आणि तो माझा पुत्र आहे, म्हणजे मी क्षत्रिय स्त्री आहे, तो क्षत्रिय आहे. पण सूतपुत्र सूतपुत्र तो सहन करतोय आणि ही सहन करते, ही बोलू शकत नाही. ही कुंती. त्याच्यानंतर युद्ध झालं. युद्धात सगळ्यात शेवटी ती सांगते की युधिष्ठिरा, कर्ण मात्र त्याला तू अग्नी दे. बाकीच्या कौरवांना त्यांचे कोण अग्नी द्यायचा असेल ते दे. तू म्हणतो कर्णाला का? तो अर्जुनाचा आपला शत्रू होता. नाही म्हणाली, तुझा सगळ्यात मोठा भाऊ होता तो. मला लग्न आधी झालेलं आहे, पण कौंतेय जर म्हणत असेल तर श्रेष्ठ कौंतेय किंवा ज्येष्ठ कौंतेय कर्ण आहे. तो म्हणतो हे किती उशिरा सांगतेस तू, आधी सांगितलं असतंच तर युद्धच झालं नसतं. कारण एकतर दुर्योधन कर्णाच्या बळावर लढत होता. कर्णाला ज्यावेळेला रहस्य कृष्णाने सांगितलं आणि नंतर कुंतीने सांगितलं त्यावेळेला कर्ण म्हणाला की युद्ध सुरू होण्यापूर्वीच मी ते हरलो आहे, कारण तुला वचन पाहिजे, 5 मुलं जिवंत पाहिजे, बरोबर, आणि 5 मुलं तुला जिवंत मिळतील. मी अर्जुनाला मारलं तरी तुझी 5 मुलं राहतील. त्यावेळेला ती म्हणते नाही नाही, अर्जुन जगला पाहिजे, म्हणजे मी मेलो पाहिजे ना. तुला 6 मुलं आहेत, तुला अर्जुनासकट 5 पांडव पाहिजेत, ठीक आहे, मी मरायला तयार आहे. ही शोकांतिका आहे. मला सांगायचं आहे काय, कर्ण हा आपला विषय नाही, कुंती हा आपला विषय आहे. शेवटी सगळं युद्ध संपतं आणि धर्मराज युधिष्ठिर त्याचा हस्तिनापूरला राज्याभिषेक होतो. काही वर्षांपूर्वी या युधिष्ठिराचा यौवर राज्याभिषेक झालेला आहे हस्तिनापूरला, पण सहनच झालं नाही दुर्योधनाला. माझे वडील सिंहासनावर बसलेत, मी बसणार, सिंहासनावर दुसरा कोणी बसणार नाही. असू दे. तर ते झाल्यानंतर आता जरा शांत,
असं जीवन कुंतीला आलेलं आहे, कुंतीच्या वाट्याला. अशा वेळेला कृष्ण म्हणतो, बरेच दिवस मी आहे, आता मला द्वारकेला सुद्धा काही कर्तव्य आहेत, गेलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला काय पाहिजे अर्जुना, तुला काय पाहिजे, तुला काय? प्रत्येकजण म्हणतात तू राहा इथे, नाही ते सोडून काही मागा. मग अर्जुन सांगतो की युद्धाच्या आधी जो उपदेश मला केला होतास, ज्याला आपण गीता म्हणतो, तसा उपदेश मला पुन्हा कर. तर कृष्ण करतो. तो विषय आपला आत्ता नाही, पण लक्षात ठेवा त्याला अनुगीता म्हणतात. कृष्णाने अर्जुनासाठी ते सांगितलं. त्याच्यानंतर लक्षात घ्या की कुंतीकडे जातो आणि म्हणतो की आत्या मी आता जातोय, बरीच दिवस मी इथे आहे, मला गेलं पाहिजे. आणि गेलं पाहिजेला तो कारण काय सांगतो माहिती आहे ना, काल माझ्या स्वप्नात पिताश्री वसुदेव आलेले होते. त्यांनी सांगितलं की आता कर्तव्य करायला या तुम्ही द्वारकेत, तेव्हा मला गेलंच पाहिजे. तुला काय पाहिजे? त्यावेळेला ती सांगते आम्हा सर्वांवर संकटांचा वर्षाव पडू दे. सतत वर्षाव म्हणजे संकटा बघून संकट आमच्यावर आली पाहिजेत. तो बघतो म्हणतो की तू शुद्धीवर आहेस ना, आत्ता कुठे संकटांची मालिका संपली आहे, आत्ता कुठे तुझ्या मुलांना न्याय मिळालेला आहे, नाही तर काय वनवास, काय अज्ञातवास, काय ती द्रौपदीची विटंबना, या सगळ्या गोष्टी तू सहन केलेल्या आहेत. ती म्हणाली नाही, वनवास सुखाचा झाला कारण त्यानं कळलं की आपण एकत्र असल्याशिवाय आणि या एका पत्नीशी एकनिष्ठ असल्याशिवाय आपण स्वतःचं रक्षणच करू शकणार नाही. ते संकट वरदान होतं. आणि एक लक्षात ठेव, ज्यावेळेला संकटात आम्ही पडतो त्यावेळेला कृष्णा म्हणून हाक मारतो आणि आम्ही धावा केला की तू धावून येतो आणि तुझं दर्शन म्हणजे अपुनर्भव दर्शन. तू जगद्गुरू आहेस, कृष्णम वंदे जगद्गुरुम. त्यामुळे तुझं दर्शन झालं की पुन्हा जन्म नाही, मुक्तीच आहे. आणि तुझं दर्शन केव्हा होणार आहे? आता तू द्वारकेला जाणार म्हणतोस, आम्ही नुसती पत्र पाठवून निरोप पाठवून काही तू येणार नाहीस, पण कृष्णा धाव असं म्हणलं ते केव्हा म्हणणार आहोत? संकटात. म्हणून संकटांचा वर्षाव आमच्यावर होऊ दे. हे कुंती मागते. हे केवढं आहे बघा बरं. आणि शेवटी 18 वर्ष युद्ध संपल्यानंतर आपल्या मोठ्या मुलाचं धर्मराज्य सुरू झाल्यानंतर ती तिथे राहते, पण कायम सेवेत असते गांधारी आणि धृतराष्ट्राच्या, की ज्यांच्यामुळे खरं म्हणजे धृतराष्ट्रामुळे हे सगळा संहार झाला एका कुळाचा. पण ती इतकी सेवा करते गांधारीची, इतकी सेवा करते धृतराष्ट्राची, की नंतर ते ठरवतात. विदुर सांगतो की आता किती दिवस इथे राहणार, जा ना अरण्यात, आपण जाऊया सगळेजण. म्हणून आरण्यक पर्व ज्याला म्हणतात ते सुरू झालं. आणि कुंती म्हणाली मी, युधिष्ठिर म्हणला तू राहा ना, तू राजमाता आहेस, राजमाता कशाला वनात गेली पाहिजे त्यांची सेवा करायला, कारण ही पट्टी बांधलेली आणि तो आंधळा आणि इतकी वर्ष 18 वर्ष मी सेवा करते म्हणून सेवा करायला म्हणून जाते. बरोबर विदुर आणि युयुत्सु, युयुत्सु हा त्याचा दासीपासून झालेला मुलगा धृतराष्ट्राला, हा 101वा मुलगा, हा युद्धात मरत नाही. ते सगळे जातात. पुढे एक वणवा लागतो, त्याच्यात हे 3 जण मरतात, जळून मरतात. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती. विदुर हा गेलेला असतो तीर्थयात्रेला वगैरे, त्याचं मन रमत नाही. विदुराबद्दल आपण नंतर पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला दर काही दिवसांनी युधिष्ठिर जायचा यांची खबर घ्यायला, तो इतका चांगला आहे, सत्वशील आहे, काका दिसत नाही आहेत. काका म्हणजे विदुर. आणि विदुर आणि युधिष्ठिर हे यमाला जो शाप मिळाला होता, सगळ्या कथा मागे आपण बघितलेल्या आहेत, आत्ता बघायचं कारण नाही, पण आपण थोडं चिंतन करतोय की युधिष्ठिर आणि विदुर यांच्यात एक विशेष नातं होतं, कारण ते यमाचेच अंश होते. त्यावेळेला एकदम ते येताना दिसतो विदुर. विदुर अत्यंत अशक्त झालेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे फक्त अस्थिपंजर म्हणतो ना, हाडांचा पिंजरा, स्किन ओव्हर बोन्स अशी आहे अवस्था. तो युधिष्ठिराला म्हणतो तू तिथेच थांब, माझं एक एक गात्र म्हणजे एक एक अवयव मी निष्प्राण करतो आणि शेवटी माझी ज्योती तुझ्या आत्मज्योतीशी मिळेल किंवा तुझ्यात शिरेल आणि तुझं शक्ती वाढेल. विदुराचा अंत झालेला आहे. पण या विदुर आहे ना, त्या विदुराचा अधिकार तुम्हाला सांगतो. कृष्ण ज्या वेळेला आलेला आहे शिष्टाईसाठी, त्यावेळेला तो विदुराच्या घरी राहिलेला आहे. विदुराच्या कण्या म्हणतात, खाल्लेल्या आहेत. आणि आपण म्हणतो विदुराणी म्हणजे विदुराची पत्नी, ती त्याला केळाची सालं खायला घालते. एवढी एक्साईट झालेली आहे कृष्ण आपल्या घरी आला म्हणून. केळं सोलून देते कृष्णा तुला, स्वतः केळं खाते, त्याला सालं देते. आणि हे बघितलं विदुर म्हणतो काय करतोय? कृष्ण त्याला थांबवतो. आयुष्यभर मी केळी खूप खाल्ली आहेत, पण भक्तांनी दिलेली सालं ही केळीपेक्षा जास्त चवदार असतात, हे मला आत्ता कळतंय. की कृष्ण सगळ्यांची भक्ती
कसा स्वीकारायचा त्याचं हे एक सुंदर उदाहरण आहे. तर मी सांगत होतो तुम्हाला की विदुर कुंती हे एकमेकाशी, त्यांना दोघंजणं न्यायप्रिय आहेत. विदुराला माहीत आहे की कुंतीच्या पुत्रांवर अन्याय झालेला आहे, पण त्याचं कोणी ऐकतच नाही आहे. पण तो कायम कौरवांच्या बाजूला आहे. त्यांनी सांगताना पांडवांची बाजू न्याय्य हे सांगितलं म्हणून त्याग केलेला आहे धृतराष्ट्राने त्याचा. पण विदुराने आपली नीती सोडलेली नाही आहे. विदुर नीती म्हणून एक प्रकरण महाभारतात आहे. त्याच्यात त्यांनी आदर्श जीवन कसं जगायचं, गृहस्थानी कसं जगायचं, नेतृत्व असणाऱ्या मंडळींनी कसं जगायचं, राजांनी म्हणजे अशी विदुर नीती. नीती म्हणजे एक आपण म्हणतो ना नीतिमत्ता, तत्व सांगितलेली आहेत सूत्र विदुराने. एवढा बुद्धिमान होता. आणि त्याचा अधिकार जर तुम्हाला पाहायचा असेल विदुराचा, तर एकच म्हणजे कृष्णाने शेवटच्या श्वासाला विदुराचं 3दा नाव घेतलं, विदुर विदुर विदुर, आणि कृष्ण गेला. आपला सिद्धांत काय, अंते मती सागती, की शेवटी तुम्ही ज्याचं स्मरण करता तिकडेच तुमचा प्रवास सुरू होतो. म्हणजे कृष्णाचा प्रवास विदुराच्या दिशेने सुरू झाला. म्हणजे विदुर हा यमाचा अंश आहे आणि त्यामुळे विदुराचा अधिकार आहेच तेवढा. त्याच्यानंतर कुंतीचं हे सगळं चरित्र बघताना आपण समांतर असं विदुराचंही चरित्र थोडं बघितलं. आता द्रौपदीकडे जाऊया की द्रौपदीचं कसं आहे, याज्ञसेनी यज्ञातून निर्माण झालेली तेजस्वी आहे, पण स्वयंवर करताना 5 जणांची पत्नी होते. ते तिला म्हणूनच जमलं. रुक्मिणी एकदा विचारते द्रौपदीला की 8 जणीत आम्ही एक कृष्ण, म्हणजे आम्हाला नवरा 1/8 त्याला सांभाळताना आमच्या नाकी 9 येतात, आम्हाला जमत नाही, आणि तू 5-5 पती कसे सांभाळतेस. त्यावेळेला ती म्हणाली अगदी सोपं आहे, मी त्यांच्या मनाशी माझं मन जुळवलेलं आहे. म्हणजे कुणाला केव्हा काय पाहिजे असतं त्याला तेव्हा ते मी आधीच देते, आणि म्हणून कधीही आम्हाला प्रश्नच आला नाही. युधिष्ठिर आलेला आहे बाहेरून, त्याला आता हात पाणी वगैरे द्यायचं, स्नान वगैरे करेल, तो पूजा वगैरे करेल. भीम आता बाहेर गेलेला आहे, आलाय खायला मागेल, ते भरपूर लाडू वगैरे करून ठेवायचे. प्रत्येकाला काय पाहिजे असतं केव्हा हे मला कळतं, कारण माझं मन मी त्यांच्याशी जोडलेलं आहे, इन ट्यून विथ देअर माइंड. हे सूत्र लक्षात ठेवायचं. कुठल्याही व्यक्तीला आपल्याला जर वश करायचं असेल, वश शब्द चुकीचा असेल, मित्र करायचं असेल, त्याचं कल्याण करायचं असेल, त्याच्याबरोबर शांततेनं राहायचं असेल, तर मन जुळवलं पाहिजे. हेच फार महत्त्वाचं आहे. द्रौपदीचं पुढचं आयुष्य काय आहे, आपल्याला द्रौपदीची एकच विटंबना माहीत आहे. दुःशासनाने केसाला धरून आणलं आणि आपटलं. हा तिचा सुंदर जे केस होते त्या केसाला धरून ओढण्याचा पहिला प्रसंग आहे. त्याच्यानंतरची विटंबना, वस्त्रहरणाचा प्रयत्न, आणि कृष्ण वस्त्रावतार होऊन तिची लाज राखतो, हे आपल्याला माहीत आहे. पण ही केवढी विटंबना हो. एवढी विटंबना महाभारतात कुठल्याही पात्राची झालेली नाही आहे. आणि ही एवढी तेजस्वी 5 अत्यंत शूरवीर पांडवांची पत्नी, पण काय भोगलंय त्याने हे भागवत सांगते. महाभारत इतिहास सांगून पुढे गेला, भागवत सांगते तरीही द्रौपदी कशी आहे तेच फार महत्त्वाचं आहे. ते झालं. दुसऱ्यांदा वनवासात असताना एकदा पांडव बाहेर गेलेत बघून जयद्रथ आलेला आहे. जयद्रथ हा कोण आहे, दुश्शला नावाची बहीण आहे दुर्योधनाची, तिचा पती आहे जयद्रथ. तर तो म्हणतो की तू इतकी तेजस्वी आहेस ना, माझं राज्य आणि हस्तिनापूरचं राज्य तुझं होईल, या दोन्ही राज्यांचे तू सम्राज्ञी होशील. पांडवांना राज्य आयुष्यात मिळणार नाही आहे, कारण अज्ञातवासात आम्ही त्यांना शोधून काढू, पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, असं तुला जीवन जगायचं का. ती म्हणाली की माझं तेज तुला माहीत नाही आहे, स्पर्श करू नकोस मला. तो तिला केसाला धरतो, ओढत नेतो, रथावर बसवतो आणि पळवतो. हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला भीम आणि अर्जुन ते जातात, त्याला पकडतात, धरून आणतात. आणि युधिष्ठिर हा नेहमीप्रमाणे सांगतो किती झालं ना तरी तो आपली बहीण, चुलत बहीण दुश्शला हिचा पती आहे. त्याला मारणं म्हणजे आपल्या बहिणीला विधवा करण्यासारखं आहे. तेव्हा तुम्ही काय करा, ह्याला विद्रूप करा आणि सोडा. म्हणून मग बाणाने त्याचे केस असे मधले 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 कापतात. स्टाईल आहे ना हल्लीची ती, पण त्यावेळेला विद्रुपीकरण होतं. तो जाऊ शकला नाही रानात, आपल्या राज्यात तो रानात राहिला केस वाढेतोपर्यंत. पण हे लक्षात ठेवा, हा दुसरा तिचा अपमान होता. वनवासात 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात कीचक जो होता, विराटाची पत्नी सुदेशणा, तिचा भाऊ, तो सेनापती होता विराटाच्या राज्याचा, त्याला ज्यावेळेला ही दिसली त्यावेळेला तो माझी दासी झाली पाहिजे. तर ती म्हणाली मला 5 पती आहेत आणि ते गंधर्व आहेत,
ते दिसत नाहीत, पण माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहिलं तर त्याचे डोळे काढल्याशिवाय ते राहणार नाहीत. मला जर स्पर्श केला तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणतो मला कीचकाला तू सांगतेस, केसाला धरतो आणून आपटतो. कुठे? राजवाड्यात, म्हणजे राजसभेत. पुढचं आपल्याला केवढे अपमान आहेत लक्षात ठेवा. एकदा सगळ्यांच्या समोर आपले 5 पती असताना, 3 आचार्य असताना, आणि एका अर्थाने सासराच की धृतराष्ट्र आणि गांधारी, त्यांच्या समोर काय प्रसंग आहे सांगा बरं. दुसरा, कोणी नसताना पळवून नेतोय. आणि तिसरा, परत सगळ्यांच्या देखत हे बाकीचे लोक आता परके लोक आहेत, विराट राज्यातले, पण राजसभेत आणून तिला आपटलेलं आहे. हा केवढे अपमान आहेत. आता युद्ध संपल्यानंतर तिने युद्धाच्या वेळेला एक सांगितलं की ती तेज तिचं गेलेलं नाही आहे. ती काय सांगते कृष्णाला, तू आता युद्ध व्हावं की न व्हावं ठरवायला जाणार आहेस ना, तर ठीक आहे. काय की तू कुणाशी बोल, धृतराष्ट्राशी बोल, त्याला दिसणार नाही आहे, पण माझ्या समाधानासाठी तू याच्याशी, दुर्योधनाशी बोल, पण तू आणि ती व्यक्ती त्याच्यामध्ये माझ्या मोकळ्या केसांचा पडदा आहे हे लक्षात ठेव. कारण सुवासिनीने केस बांधले पाहिजेत, त्याच्यावर एक फूल वगैरे घातलं पाहिजे, अशी त्यावेळेची पद्धत होती. आणि मुक्त केशा म्हणजे ती सुवासिनी नाही आहे. तू माझे 5ही पती जिवंत असताना मी अशी मुक्त केशा 13 वर्ष आहे कृष्णा. आणि केव्हा तो माझा मी केस वळवणार आहे? ज्यावेळेला ज्या हाताने पहिल्यांदा हे केस ओढले ते दुःशासनाचे हात ज्या छातीला जोडलेले आहेत, ती छाती फोडून तिथलं रक्त आणून भीम त्या रक्ताने माझी वेणी घालेल. हे मी मुद्दामून सांगतोय, लक्षात ठेवा, कारण तिच्यात केवढं परिवर्तन झालेलं आहे. भागवताला हे पाहिजे. आता हे लक्षात ठेवा, त्यावेळी तोपर्यंत माझे केस मोकळे राहणार आहेत. आणि दुःशासनाची छाती फोडण्यासाठी युद्ध झालंच पाहिजे. तू कशाही प्रकारे बोलणी कर, युद्ध झालं पाहिजे. कारण याची मांडी फोडली पाहिजे भीमाने, की जी मांडी उघडी करून मला राजसभेत दाखवली होती, दासी झालेली आहे, या मांडीवर येऊन बस. ती मांडी फोडली गेली पाहिजे. युद्ध अटळ आहे. अशी युद्ध होतं. युद्धात 2 पांडवांकडचे मारले जातात. एक घटोत्कच, नाही म्हटलं तरी भीमाचा मुलगा आहे, आणि दुसरा अभिमन्यू. ही सगळ्या पांडवांचीच मुलं आहेत, लक्षात घ्या. त्यांना मारल्यावर सगळ्यांनाच वाईट वाटतं, पण हिची 5ही, तिला प्रत्येक पांडवापासून एक पुत्र झालेला आहे. हिची 5ही मुलं जिवंत आहेत. कल्पना करा, युद्ध सुरू झालं, 18व्या दिवशी युद्ध संपलं, पांडवांनी जिंकलं. त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला काय परिस्थिती आहे? हिचे 5ही पती जिवंत आहेत, हिचे 5ही पुत्र जिवंत आहेत. सूड घेतला गेलेला आहे, सगळे कौरव मारले गेलेले आहेत, आणि आता ही हस्तिनापूरच्या सिंहासनाची किंवा राज्याची सम्राज्ञी झालेली आहे, विजयी झालेली आहे. तो आनंद तिला असताना रात्री 12 वाजता 6 तासांनी अश्वत्थामा येतो आणि तिची मुलं झोपलेली असताना त्यांना मारतो. एके ठिकाणी उल्लेख आहे की त्यांची डोकी कापतो आणि दुर्योधनाकडे घेऊन जातो. आपला तो विषय नाही आहे, पण मारतो झोपेत, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला तिला कळतं मध्यरात्रीनंतर की आपली 5ही मुलं मारली गेलेली आहेत, किती दुःख झालेलं असेल. म्हणजे पुत्रवती होते, मी बहुपुत्रवती होते, आता परत निपुत्रिका झाले. काय वाटलं असेल तिला. अशा वेळेला कुणी हे केलं? कृष्णाला कळतं की अश्वत्थाम्याने केलेलं आहे. मग अश्वत्थाम्याला पकडायला जातात, पकडून आणतात, तिच्यासमोर आणून आपटतात. तू सांगशील ती शिक्षायला करतो, यांनी तुझी 5ही मुलं मारलेली आहेत, ती झोपलेली असताना. त्यावेळेला सगळीकडे एवढी शांतता, कारण हे काय सांगते. आपण सुद्धा हिंदी सिनेमात डायलॉग ऐकतो, तुकडे तुकडे करके कुत्ते को खाणे. हिने सांगितलं असेल, श्वापदाना खायला द्या, रानातल्या जनावरांना तुकडे तुकडे करा त्याचे. ती म्हणते मुच्यताम मुच्यताम एष, त्याला सोडून द्या, आधी त्याला सोडून द्या. कारण का? मा रोदित अस्य जननी, मी जशी रडते, माझी सगळी मुलं मेल्यामुळे, हा त्याच्या आईचा एकुलता एक पुत्र आहे, शिवाय तुमच्या गुरुचा पुत्र आहे द्रोणाचार्यांचा. तो एक मुलगा मेल्यानंतर आत्ता मला जे दुःख होते ते त्याच्या आईला होऊ नये, म्हणून याला सोडून द्या. केवढा बदल झाला. त्या रात्रीपर्यंत ती सुडानी पेटलेली ज्वाला द्रौपदी, एक तिला शॉक म्हणजे धक्का बसतो, शहाणी होते. आपण या कोविडच्या धक्क्यातून किती शहाणे होणार आहोत, किंवा जीवनातल्या निरनिराळ्या अडचणीतून किती शहाणे होणार. हे शहाणे होणं, त्यालाच परिपक्व होणं म्हणतात. मॅच्युअरिंग इन लाईफ. परिपक्व होणं
आणि हेच पाहिजे. भागवत म्हणतं शिका तुम्ही कुणाकडून? द्रौपदीकडून. आता पुढची उत्तरावं ती तर सून आहे अर्जुनाची, म्हणजे सुभद्रेची, म्हणजे कुंतीची म्हणायला, कुंतीची नाही, द्रौपदीची सुद्धा सून आहे, लहान आहे, अभिमन्यूची पत्नी आहे. ज्यावेळेला अभिमन्यू मारला जातो त्यावेळेला हिच्या पोटात गर्भ आहे, गर्भवती आहे ती. हे अश्वत्थाम्याला माहीत आहे. इथे सहज जाता जाता सांगतो, मागेही म्हणलं होतं की या भागवतातलं किंवा महाभारतातलं सगळ्यात सुसंस्कृत पात्र कुठलं? 2 मतं असू शकतील, पण सगळ्यात असंस्कृत पात्र कुठलं? तर अश्वत्थामा. त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं पांडवांवर, त्याला प्रतिब्रह्मास्त्र अर्जुनांनी सोडल्यानंतर परत घ्या नाहीतर सगळ्या जगाला जाळून टाकतील, टक्कर होते 2 ब्रह्मास्त्रांची. त्यावेळेला हा म्हणाला मला मागे घ्यायला शिकवलं नाही वडिलांनी. अर्जुन म्हणाला मला गुरुनी द्रोणाचार्यांनी शिकवलं, द्रोणाचार्य याचे गुरु. एक तुम्हाला सांगतो महत्त्वाचं काय शिकायचं आहे. अत्यंत वर्ण कुठला आहे त्याचा? ब्राह्मण. वडील द्रोणाचार्य, मामा कृपाचार्य, आई कृपी, चांगली सुसंस्कृत संस्कार. पण लहानपणापासून अश्वत्थाम्याला पहिल्यांदा गरिबी असल्यामुळे दूध पीठ कालवून दूध, म्हणजे बघा त्याच्यावर तसे तरीसुद्धा द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांचे संस्कार वाईट नव्हते, पण संगत सतत हा कौरवांच्या म्हणजे विशेषतः चांडाळ चौकडी दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी यांच्याबरोबर तो आहे सतत. म्हणजे संगतीचा केवढा परिणाम आहे हे चिंतन करणार होतं पण या संबंधात. तर म्हणून ज्या वेळेला अश्वत्थामा म्हणतो मला ब्रह्मास्त्राची दिशा बदलता येते पण मी ते परत घेता येत नाही, तर बदल दिशा. कुठल्याही माणसाने दिशा बदलून ते अस्त्र एक तर समुद्रात पडेल असं केलं असतं, किंवा वाळवंटात पडेल, डोंगरात पडेल किंवा अरण्यात पडेल. हा मंत्र म्हणून सांगतो की हे ब्रह्मास्त्रा तू दिशा बदल आणि कौरव आपल्या उत्तरेच्या गर्भात जो गर्भ आहे बाळ जाळून टाक. हा केवढा असंस्कृतपणा आहे संघावर. अशा वेळेला ती उत्तरेचा गर्भ दाह व्हायला लागतो. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचं अल्टिमेट अस्त्र, ज्याचा उपाय नाही आहे. ब्रह्मास्त्राला उपाय दुसरं ब्रह्मास्त्र आणि मग काय घडतं ते बघायचं. पण विचार करा हिला दाह व्हायला लागलाय, ही वयानं लहान आहे. आपण काय शिकायचं ते लक्षात ठेवा, ती काय म्हणते लक्षात ठेवा. कृष्णा, अशा परिस्थितीत कोण? कृष्णच वाचवणार आहे. कृष्णा तू हा जो ब्रह्मास्त्र आहे ना, ब्रह्मास्त्राचा मान राख, ब्रह्मास्त्र नष्ट कर वगैरे असं म्हणत नाही. माझा गर्भ आहे ना दाह होतोय, माझ्या प्रारब्धाचे तर ते भोग असतील, तर मला भोगण्याची शक्ती दे, ते नष्ट कर, दूर कर वगैरे अशी ती प्रार्थनाच करत नाही. त्याच्यानंतर हा जो मुलगा आहे, माझ्या पोटात जो गर्भ आहे, तो पांडवांच्या वंशवेलीचा अंकुर आहे. तो वाचावा असं तुला वाटत असेल तर त्याचं रक्षण कर. ब्रह्मास्त्राचा मान राख, माझे प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी शक्ती दे. तुझी तक्रार कशाबद्दलच नाही आहे. द्रौपदीची पहिल्यांदा तक्रार म्हणजे ती सोडाची ज्वाला होती, तक्रार नव्हती. तुम्ही माझा एवढा अपमान केलेला आहे म्हणून. पण नंतर माझी मुलं गेलीत. मुलं जाणं म्हणजे काय? ती सगळ्या मुलं गेलेल्या युद्धात किती जणांची मुलं मेली असतील, एकदम ती त्यांच्याशी एकरूपच झाले. ज्याला आपण सिंपथी नाही एम्पथी म्हणतो, सहानुभूती नाही समअनुभूती, समानुभूती एम्पथी, ती त्याच्यात बदल होतो. ही उत्तरा बघा ना. त्यावेळेला कृष्ण म्हणतो माझं सुदर्शन चक्र त्या गर्भाचं रक्षण करेल. आणि जन्म होण्यापूर्वी एवढी अग्निदिव्यासारखी परीक्षा ज्याला द्यावी लागली, तो जन्मल्यानंतर त्याचं नाव परीक्षित ठेवतात, जो एका अर्थाने भागवताचा आरंभ आहे. परीक्षित आणि शुकाचार्य त्यांचा पहिला सप्ताह हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा काय होतं. आपण उत्तरेचं बघितलं, आता पुरुष काही भागवत सांगितलेलं आहे. एक भीष्मांचं जीवन आपल्याला माहीत आहे, पण एक आपण भागवताच्या दृष्टीनेच बघतोय. जन्म कुठे हो त्यांचा? गंगेच्या पोटी. गंगेने आधीची 7 मुलं मारलेली आहेत, 8वा हा जिवंत ठेवलेला आहे. हे सगळे पूर्वीचे वसू, अष्टवसू. द्यू नावाचा हा वसू. वसिष्ठांची ती नंदिनी गाय ओढून नेत होते. वसिष्ठांचं त्यांचं युद्ध झालं. गायीने आपल्या पोटातून सैन्य निर्माण केलं आणि पराभव केला. सगळ्या वसूंना बांधून आणलं. वसिष्ठांना ते शरण गेले पहिले 7. वसिष्ठ म्हणाले तुम्हाला शाप तर मिळणारच आहे, वसू आहात ना,
माणसाचा जन्म घ्यावा लागेल. पण तुम्ही शरण आलेलात ना, जन्म दिल्यानंतरच लगेच तुमचा अंत होईल आणि मानव जन्मातून तुम्ही सुटाल. म्हणून गंगा मूल झालं, गंगेत टाकायची, म्हणजे एका अर्थाने आपल्याचकडे घ्यायची. 7 जणांना 8वा जो वसू आहे ना, तो शरण आला नाही, म्हणला मी नाही शरण येणार. त्याला शाप मिळालेला आहे की तुला दीर्घ आयुष्य जगावं लागेल. ही मुलं लगेच मरतील, त्यांची माताच त्यांना मारेल, पण तुला दीर्घ आयुष्य जगावं लागेल. करू नये ते करावं लागेल, बोलू नये ते बोलावं लागेल, बघू नये ते बघावं लागेल. आणि जरी तुला तुझ्या वडिलांनी नंतर काय दिला, इच्छामरण दिलं ना. द्रौपदी त्यांचे पुत्रवधू आहे एका अर्थाने, तर ते झाल्यानंतर नाही, त्यांनी का नाही इच्छामरणाने तिथे जीव दिला, म्हणजे आपला आत्महत्या केली, आत्मसमर्पण केलं आपण म्हणूया, नाही केलं. कारण दुसरा शाप आहे, खूप जगावं लागेल. शर संधान म्हणजे इतके बाण मारलेले आहेत तरी ते मेले नाहीत, रथातून पडले. आणि नंतर ते जे 54 दिवस होते ना, हे शिकायचं आहे. कारण सतत वासुदेव 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 कृष्णाशी जोडलेले होते. जेव्हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा मला वयाने तुम्ही मान देता, पण माझ्यापेक्षा कर्तृत्वानं कृष्णच मान देण्याच्या योग्यतेचा आहे. आणि शेवटी असे पडलेले आहेत. युद्ध संपलेलं आहे. युद्धानंतर याचा राज्याभिषेक झालेला आहे. युधिष्ठिर हा अत्यंत अस्वस्थ झालेला आहे की माझ्यामुळे हे सगळं घडलं, माझ्यामुळे हे सगळं घडलं. एक प्रसंग तुम्हाला सहज सांगतो. राजसूय यज्ञ केलेला आहे, त्याची कथा आपण मागे बघितलेली आहे. पण त्या सगळेजण आरामात बसलेले आहेत. कृष्ण आहे, कुंती आहे, द्रौपदी आहे, ही उत्तरा आहे, आणि सगळेजण असे बसलेले आहेत. राजसूयाच्या वेळेला उत्तरा नव्हते. राजसूय यज्ञ, त्याच्यानंतर ते द्यूत, आणि द्यूतानंतर वनवास. पण हे सगळे बसले आहेत. व्यास येतात. व्यासांचं चरित्र बघायचं असेल तर ते एवढंच आहे. व्यासांची आई सत्यवती, पण वडील पराशर ऋषी, ते हिमालयात निघालेले आहेत. आणि हिला सांगतात की मला नावेतून पलीकडे घेऊन जा. त्यावेळेला ती म्हणते माझे वडील सगळे पुरुष काहीतरी कामासाठी गेलेले आहेत, मी अशी स्त्री आहे मत्स्यगंधा, माझ्या अंगाला माशांचा वास येतोय, आणि तुम्ही तर ऋषी आहात, तुम्हाला सहन होणार आहे का तो वास? ते म्हणते माझ्या तपस सामर्थ्याने मी तुला योजनगंधा करतो. मत्स्यगंधा सगळा तुझ्या माशांचा वास जाईल आणि इतका सुगंध तुला येईल, आणि तो योजन म्हणजे खूप अंतरापर्यंत तो सुगंध जाईल. जसा मोगऱ्याचा वास वगैरे वाऱ्याबरोबर येतो की नाही, तसे तो होशील. मग आता काहीच हरकत नाही आहे, तुम्हाला पलीकडे नेऊन सोड, मला हिमालयात जायचं आहे. मध्यावर नाव आल्यानंतर ते तिच्याकडे एकटक बघत असतात. ही जरी वर्णानं काळी असली ना तरी अत्यंत तेजस्वी आहे सत्यवती. त्यावेळेला ते म्हणतात की मला तुझ्याशी एकांत करण्याची इच्छा झालेली आहे. त्यावेळेला ती म्हणते ऋषीवर मलाही तुम्ही आवडलेले आहात, पण मी अशी धीवर कन्या, म्हणजे कोळ्यांची कन्या, तुम्ही तेजस्वी ऋषी, हे कसं जमणार? आणि सगळ्यांनी बघितलं तर आपण गंगेत आहोत, आपण नावेत असलो म्हणून काय झालं? त्यावेळेला ते म्हणाले माझ्या तपस समर्थाने मी सगळीकडे धुकं निर्माण करतो, आपल्याला कोणीही बघणार नाही. आणि तिथे त्यांचा एकांत होतो आणि नंतर ते निघून जातात. योग्य वेळ मी परत येईन. तो जो मुलगा आहे तो व्यास, लक्षात ठेवा. मग काय तेजस्वी आहे. व्यास त्या बेटावर वाढायला लागतो. पराशरांना निरोप जात असेल की मुलगा झालेला आहे, त्या बेटावर आहे. तो मुलगा 10-11 वर्षाचा झाल्यानंतर पराशर येतात आणि त्यांना ज्ञान देतात. पराशर म्हणजे पराशरांचा पुत्र व्यास. पुढे व्यास एवढे तेजस्वी होतात, लक्षात ठेवा, त्यांना दुःख वगैरे माहीत नाही, कारण त्यांना सगळे काळ दिसत असतात. दुर्योधन जन्म, एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. दुर्योधन जन्मला त्यावेळेला गाढवासारखा ओरडला आणि इतर रस्त्यावरच्या गाढवांनी त्याला साथ दिली. गाढव कुत्री यांचं एक बरं असतं, एक रडायला लागलं ही सगळी कुत्री रडायला भुंकायला लागतात. आणि धृतराष्ट्राला दिसत जरी नसलं तरी ऐकू येतो त्यांना. तो म्हणतो विदुरा, गांधारी बाळंत होतीये, त्या खोलीतून हा गाढवाचा आवाज, गाढव घुसले का बघा. त्यावेळेला तो म्हणतो नवजात बालकाचा तो आवाज आहे. तो बाकीचे टॅ टॅ करत रडत येतात, हा गाढवासारखा रडत आलेला आहे. त्यावेळेला व्यास येतात आणि म्हणतात हा कुलांगार जन्मलेला आहे. सगळ्या कुळाला अंगार म्हणजे उजो, विस्तव, जाळून टाकणारे, याचा त्याग कर. त्याग कर म्हणजे कुठे नेऊन सोडायचं नाही आहे, तो तुझ्याबरोबरच राहील. इतर राजपुत्रांबरोबर सगळं शिक्षण वगैरे घेईल, राजवाड्यात राहील, पण तुझ्यानंतर तो गादीवर बसणार नाही, सिंहासनावर बसणार नाही. सो डिस्पजेस हिम, त्याला तू काढून टाक, त्याग कर. नाही करत तो त्याग. मग शेवटी दुर्योधनामुळे काय झालं ते लक्षात आलंच तुमच्या. पण त्यावेळेला व्यासांचं हेच आहे
शेवटी काल आपण बघितलं होतं, हात वर करून मी सांगतोय माझं कोणी ऐकत नाही, हे त्यांचं प्रारब्ध असतं. कॅसांड्रा नावाची एक व्यक्ती आहे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये, कॅसांड्राज व्हॉइस म्हणतात त्याला. तो रस्त्यातून सांगत जायचा, अरे हे घडणार आहे, सावध राहा, अरे हे असं घटेल, म्हणजे बघा तुम्ही, हे कोणीही त्याचं ऐकत नाही. आणि ज्यावेळेला ती घटना घडली, कॅसांड्रांनी सांगितलं होतं नाही आपल्याला, पुढच्या वेळेला परत तो सांगत जातो, कोणी ऐकत नाही, त्याला तो शापच आहे. तुला भविष्य कळेल, तू भविष्यवाणी करशील, पण कुणाचाही विश्वास नाही, घटना ह्या अटळ आहेत, त्या घटल्यावरच कळेल. तू सांगितलं होतं. व्यासांचं तसंच होतं. आत्ता तुम्हाला सांगितलं त्याग कर, नाही केला. मग दुर्योधन ज्या वेळेला जन्माला, त्याच वेळेला त्याला दुर्योधनाचं संपूर्ण आयुष्य आणि दुर्योधनाचा शेवटही दिसत होता. दुर्योधनाचा शेवट फार करुण झालेला आहे, आपण नंतर कधीतरी बघू. पण व्यासांचा केवढा व्यासंग आहे हो, लक्षात ठेवा. व्यासांचं व्यासपीठ हे चिरंजीव आहे. इथे बसून जरी आम्ही तुम्हाला सांगतोय तरी ही खुर्ची नाही आहे, हे व्यासपीठ आहे. व्यासपीठ कुठलं तरी विद्यापीठ कशाला म्हणता, व्यासपीठ हे खरं विद्यापीठ आहे. आणि व्यास हा खरा भारत भाग्य विधाता आहे. कारण भारतातली अशी एकही भूमी नाही आहे किंवा अशी एकही भाग नाही आहे की ज्याला तीर्थक्षेत्राचं महात्म्य व्यासाने दिलेलं नाही. सह्याद्री खंड म्हणून जो पुराणाचा एक भाग आहे, त्याच्यात गोव्याचं वर्णन आलेलं आहे. सगळा विषय सांगत नाही, पण गोव्यात सुद्धा या 2 नदी आहेत. एक आहे लवस्थळी, त्याला लोटली म्हणतो, कुशस्थळी त्याला कुठ्ठाळी म्हणतो. एक गौतमी, दुसरी अघनाशिनी, एकाला मांडवी, दुसऱ्याला पण जुवारी म्हणतो. आणि नार्वे, तिथे ओल्ड गोवा पण म्हणतात ना, तिथून नार्वे जो भाग आहे तो पौन्न तीर्थ म्हणतात त्याला, ते जुनं तीर्थ आहे. हे सगळी वर्णनं व्यासांनी केलेली आहेत. म्हणजे ते पवित्र स्थान आहे. गोवा पवित्र आहे, प्रत्येक भाग पवित्र आहे, प्रत्येक नदी किंवा प्रत्येक जलाशय तीर्थ आहे आणि प्रत्येक भूभाग हा क्षेत्र आहे. ही केवढी दृष्टी आहे. म्हणून खऱ्या अर्थाने भारत भाग्य विधाता व्यास आहेत. व्यासांचं मोठं ऋण हे फक्त भारतीयांवर नाही तर मानव जातीवर आहे, हे लक्षात ठेवा. गीता त्यांनी शब्दांकित केली, विष्णू सहस्रनाम त्यांनी सांगितलं. आणि विष्णू सहस्रनाम सांगताना ते हसत म्हणाले, वासुदेवा, ह्या युधिष्ठिरांनी 6 प्रश्न मला विचारलेत, त्याचं उत्तर एकच आहे, कृष्ण वासुदेव. कुणाला शरण जायचं? कृष्णाला. धर्म कुठला? कृष्ण. मंत्र कुठला? कृष्ण. ग्रंथ कुठला? सगळे कृष्ण. शरण कोणाला जायचं? कृष्णाला. आणि तरीसुद्धा हे तुला सांगेल तर तू माझ्या समोर उभा राहा रे. आणि वासुदेवाकडे बघत विष्णू सहस्रनाम सांगितलं. आणि शेवटी ज्यावेळेला उत्तरायण लागलं त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं की आता जातो, इच्छामरण आहे, मरतो. आणि आपला एक एक शरीराचा भाग निष्प्राण करत आपली आत्मज्योत त्यांनी कृष्णाच्या आत, म्हणजे वासुदेव म्हणायचे, त्याच्यात मिसळलेली आहे. काय सुंदर जीवनाचा अंत आहे. पण त्यांच्यामुळे त्यांची कडक प्रतिज्ञा, त्यांचं सतत रिजिड म्हणजे कठीण असं वागणं, कठोर असा त्यांचा निर्धार, त्यामुळे अनेक प्रसंगही घडले. प्रसंगी त्यांनी जर थोडासा लवचिकपणा दाखवला असता, पण मग आपण त्यांना भीष्म म्हणलं नसतं. हाही एक भाग असतो. आता शेवटचं पात्र आपण बघूया की ज्या वेळेला परीक्षिताबद्दल येऊन आपण थांबणार आहोत. फार महत्त्वाचं पात्र परीक्षित आहे भागवताच्या दृष्टीने, आणि परीक्षित झालं पाहिजे. महाराजांच्या जीवनात एक प्रसंग आहे की नाही, ते म्हणाले 7 दिवसात परीक्षित मुक्त झाला, आम्ही इतके सप्ताह केले, आम्ही बिलकुल मुक्त झालो नाही. असं का? ते म्हणाले परीक्षितांनी ज्याप्रमाणे ऐकलं होतं ना, परीक्षितासारखा श्रोता घेऊन या, माझ्याकडे शुकदेव तयार आहेत. त्यावेळेला तो शोधायला गेला परीक्षित, त्याला अजून मिळालेला नाही आहे. महाराज गेले विचारे. पण लोकांनी विचारलं की जो परीक्षित आणायला गेला, तुम्ही शुकदेव माझ्याकडे आहेत म्हणजे स्वतःबद्दल म्हणताना. त्यावेळेला महाराज म्हणाले, वेड्या, 2 लग्न केलेला, 4 मुलं झालेला मी, हा शुकदेव. शुकासारिखे पुरणारे आपले ब्रह्मानंद महाराज, त्यांचं संस्कृतवर प्रभुत्व, ते ब्रह्मचारी, आणि इतकी निष्ठा त्यांची माझ्यावर, म्हणजे गुरूंवर, त्यांच्या नामावर, की त्यांच्यासारखा भक्त नाही आहे. ते शुकदेव आहेत, शुकदेव तयार आहेत, परंतु परीक्षित नाही आहे. आपण परीक्षितासारखं ऐकत नाही, म्हणून आपण एक महात्म्य कथा थोडक्यात बघणार आहोत शेवटी, आणि मग लक्षात येईल. पण युधिष्ठिराचं जीवन आपण एक बघूया. युधिष्ठिर हा यमाचा शापित अंश आहे. त्याचं एकच तत्व आहे, धर्मो रक्षती रक्षिता. त्याच्यामुळे द्यूत खेळला आणि सगळं अनर्थ झाला, त्याला माहीत आहे. पण वनवासात सुद्धा धर्मो रक्षती रक्षिता, आणि त्याच्या 3 परीक्षा घेतल्या आहेत, फक्त उल्लेख करतो. हा सगळा महाभारताचा भाग आहे, पण ही पात्र भागवतात सुरुवातीला आलेली आहेत, आणि ही चांगली चरित्र आहेत. भागवत कोणाला म्हणायचं? चांगला भक्त, त्या भक्ताचे गुण यांच्या जीवनात पाहायला मिळतात.
पहिली परीक्षा घेतलेली आहे यक्ष प्रश्न म्हणून. त्या यक्ष म्हणजे यम झाला. या वनवासामुळे आपल्या मुलाची बुद्धी गंजली तर नाही ना, म्हणजे कळमे तर आपण म्हणतो ना, रस्ट झालेली नाही ना, आपण शार्प करूया ती. कारण अज्ञातवासात लपून राहावं लागणार आहे. आणि म्हणून ते यक्ष प्रश्न ही पहिली परीक्षा होती. दुसरी परीक्षा ते ज्यावेळेला महाप्रस्थानाला निघतात, कृष्ण गेल्यानंतर आता जगण्यात अर्थ नाही म्हणून आपल्या मुलांकडे सगळं राज्य सोपवतात आणि कुठे निघून जातात, हिमालयात परत न येण्यासाठी. त्याला स्वर्गारोहण पर्व किंवा महाप्रस्थान पर्व म्हणतात. गेलेले आहेत युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी आणि त्यांच्याबरोबर एक कुत्रा की जो आलेला आहे हस्तिनापुराच्या हद्दीपासून. शेवटी सगळे पडतात, वाटेत मरतात. हा स्वर्गाच्या दारापर्यंत जातो आणि तो कुत्रा. त्यावेळेला स्वर्गात जनावरांना प्रवेश नाही, कारण ती भोगयोनी आहे, कर्मयोनी नाही. तुझं कर्मच असं आहे, तो सत्यवादी आहेस, वाटेल तो त्रास झाला तरी तू धर्म सोडलेला नाही आहेस, म्हणून तुला स्वर्गात प्रवेश आहे. तो म्हणतो की माझी पत्नी आणि माझे भाऊ त्यांनी वाटेवर माझा साथ सोडला, परंतु कुत्रा आलेला आहे ना, कुत्र्याला स्वर्गात नसेल तर मला स्वर्ग नको. त्यावेळेला कुत्रा म्हणजे तो यम होता, त्याचे वडील. ते म्हणाले अरे मी परीक्षा बघत होतो. आत गेल्यानंतर जरा स्वर्गात आत गेलाय आता, इतक्या धन्यवाद धन्यवाद साधू साधू. ते म्हणाले कोण कोणाला धन्यवाद देत आहेत? तुला धन्यवाद देत आहेत. अरे कोण देते, मी केलंय काय? नरकातले लोक आहेत. तुझ्या अंगावरून आत्ताचे वारं गेलं ना, ते त्यांच्या अंगावरून गेल्यानंतर त्या नरक यातना त्यांना जरा सह्य झालेल्या आहेत. म्हणून ते म्हणतात ज्याच्या अंगावरून हे वारं आलेलं आहे त्याला धन्यवाद. तो म्हणतो माझ्या अंगावरून गेलेल्या वाऱ्याने नरक यातनातून जर सुटका होत असेल तर मी पुढे स्वर्गात येतच नाही, मी इथेच राहतो. त्यावेळेला तो म्हणतो ही तुझी तिसरी परीक्षा होती. आपण स्वर्गात आलोय ना, स्वर्गात आल्यानंतर स्वर्गात नरक कसा असेल, पण तू सांगितल्यावर तू लगेच त्यांची सेवा करायला तयार झाला. असा हा युधिष्ठिर आहे बघा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक गोकर्ण आख्यान, ते थोडक्यात बघूया. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. तो तसा सधन आहे पण त्याला मूल नाही आहे. धुंधुली नावाची त्याची पत्नी आहे. आत्मदेव म्हणजे आपण आपला आत्मा, धुंधुली म्हणजे जीवनाची धुंदी हो. आणि नंतर तो जातो ऋषीकडे, ऋषीची सेवा करतो. ऋषी त्याला एक फळ देतो, म्हणतो हे फळ खा तू. आणि फळ खाल्ल्यावर काय होतं, तो म्हणतो की मुलगा होईल तुला. तर ती म्हणते उद्या खाते आंघोळ करून वगैरे. रात्री तिच्या मनात येतात अरे मूल होणार म्हणजे मी गर्भवती होणार, म्हणजे माझं पोट वाढणार, म्हणजे आत्ताचं माझं सौंदर्य आहे ते सगळं जाणार. आणि समजा माझा 8वा 9वा महिना चालू आहे आणि घराला आग लागली, तुम्ही पळू कशी? माझे लुटायला चोर आले तर चोरापासून मी रक्षण कसं करणार आहे? नको म्हणाली की मी हे खात नाही, गाईला देते. गाईला गोकर्ण नावाचा पुत्र, तो हे मुलासारखा होतो परंतु कान गाईचे असतात, त्याला गोकर्ण म्हणतात. आणि हिला जो मुलगा म्हणजे बहीण येते, बहीण म्हणते तू खाऊ नकोस, मला आता मूल होते नुकतंच, तू नाटक कर. मग ती ओकाऱ्या काढते, खोट्या फडकी वगैरे बांधून काय करते, पोट वाढवते. पहिला महिना, दुसरा महिना, नंतर मूल झाल्यानंतर म्हणते हे माझं मूल आहे पण माझ्या बहिणीला मी माझ्याकडे ठेवणार आहे, कारण हिला दूध कुठे, हिला पानं नाही, मूलच नाही यायचं. म्हणून बहिणीला ठेवून घेते, बहिणीला पैसे वगैरे देते. कल्पना करा हा मुलगा पापात जन्मलेला आहे, ज्याला कन्सिव्ड इन सिन म्हणतात. हे सगळंच खोटं आहे की हो, सगळं खोटं, सगळं कारस्थान. ऋषीने दिलेलं फळ गाईला घातलेलं आहे, हा कसला व्यवहार आहे? मग धुंदुकारी इतका व्यसनी बनतो, आईला एवढा त्रास देतो, आई विहिरीत उडी टाकून आत्महत्या करते. नंतर हा त्याला वेश्याना घरात आणतो, वेश्या त्याला मारतात, कारण ह्याच्यामुळे आपण पकडले जाऊ. हा राजाकडे चोरी करतो, मग वेश्या सगळा माल घेऊन जातात, ह्याला ठार मारतात. पण हा भूत होतो, पिशाच. इतक्यात हा गयेत त्याचं श्राद्ध करतो. कोण? गोकर्ण. तो तिकडे यात्रेला गेला असताना त्याला कळतं आणि तरी ह्याची मुक्ती होत नाही. शेवटी तो सूर्याची उपासना करतो आणि सूर्य म्हणतो सप्ताहम वाचनम करू, तू सप्ताह कर भागवताचा, तुझा हा जो भाऊ आहे जो पिशाच्च्या अवस्थेत आहे तो मुक्त होईल. आणि म्हणून तो सप्ताह करतो आणि तो पिशाच्च्या एका बांबूत येऊन बसतो आणि बांबूला त्या 7 गाठी आहेत. पहिल्या दिवशीचं वाचनानंतर फाट एक गाठ फुटते, दुसरी गाठ फुटते आणि 7व्या दिवशी तो बांबू असा स्प्लिंटर असा चिरफाळतो आणि एक दिव्य पुरुष उभा राहतो आणि तो सांगतो मी धुंदुकारी, हे गोकर्णा, या भागवताच्या श्रवणामुळे मी मुक्त झालो, मी आता जातो. त्यावेळेला ऋषी म्हणतात की हा पिशाच्य
बांबूच्या गाठी फुटल्या. बांबू म्हणजे निर्जीव, तो काही झाड नव्हतं, पुरलेला बांबू होता, त्याच्या गाठी फुटल्या. पण आमच्या या ग्रंथी आहेत ना गाठी, काम, क्रोध, मोह, अहंकार, अज्ञान, भ्रम, या गाठी. त्यावेळेला गोकर्ण म्हणतो मी आणखीन एक सप्ताह करतो. इथे आपण थांबणार आहोत. पुढच्या महिन्यात तो सप्ताह करतो. कसं ऐकायचं हे याने आपल्याला शिकवलं आहे. तो जेवला सुद्धा नाही ना 7 दिवस, त्याचं काहीतरी खाद्य वगैरे असेल पिशाच्याचं, पण पूर्णपणे लक्ष देऊन मला मुक्त व्हायचंच आहे असा त्याचा संकल्प होता. मुक्तीचा संकल्प करा आणि एकाग्र चित्ताने ऐका. मुक्त होतात की नाही बघा. ज्यावेळेला भागवताचं वाचन संपलं त्यावेळेला प्रत्येकासाठी वैकुंठातून विमान आलं असं वर्णन आहे आणि सगळेजण वैकुंठाला गेले. आपण काय शिकलो यातून की एकाग्र चित्ताने ऐकायचं आणि मुक्तीचा संकल्प करायचा. 2 संतांच्या 2 वचनं ऐकून थांबूया. तुकाराम म्हणतात मुक्ती कांता परिणली. मुक्ती काय करता? मुक्ती पत्नी म्हणून मी घरात आणलेली आहे आणि मुक्तीबरोबर मी संसार करतो. तुकाराम म्हणतात काय मुक्ती करताय. इकडे समर्थ म्हणतात की मुक्ती कांता, मुक्ती नवरी म्हणतात, परिणली म्हणजे मी तिच्याशी लग्न केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर संसार चालू आहे. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मुक्तीचा भोग घ्या, मुक्तीबरोबर राहा तुम्ही. ही जीवनमुक्ती आहे ना, ते भागवताचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे किंवा तो संदेश आहे. हा आपण मनात ठेवूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. शांत. माझ्या नंतर म्हणायचं आहे काही वेळा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. 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 शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोरचे सद्गुरुनाथ गोपाल कृष्ण, मुख्य म्हणजे व्यास महर्षी आणि वाङ्मयी मूर्ती व्यासांची, भागवताची, कृष्णाची, ग्रंथ सगळ्यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद.
महाराज महाराज महाराज।